नमस्कार, माझं नाव आशिष वेले. आज परत तुमच्यासोबत फेसबुक लाईव्हवर संवाद साधताना मला आनंद होतोय. 4 जुलैला कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, जिल्हा नांदेड यांनी एक माझा झूम वेबिनार ठेवला होता आणि विषय खूप इंटरेस्टिंग होता. सेंद्रिय शेती उत्पादन माल आणि पर्यावरणपूरक सर्व गोष्टी आणि त्याची जागतिक बाजारपेठेतली मोठ्या संधी कशा निर्माण होत आहेत याविषयी मी त्याच्यात बोललो. शेतकऱ्यांशी आणि काही तंत्रज्ञांशी त्याच्यात चर्चा करताना मलाही मजा आली. ते सेशन रेकॉर्डेड आहे, ते मी माझ्या फेसबुक पेजवर आता अपलोड करतोय. तुमच्या अतिशय महत्त्वाचे काही अभिप्राय जर असतील तर ते जरूर कळवा. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी या ऑनलाईन मार्गदर्शनासाठी जमलेल्या सर्व सहभागी मित्रांना कृषी विज्ञान केंद्र सगरोळीतर्फे मी व्यंकट शिंदे आपले सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक अतिशय सुंदर असा विषय आज आपल्या मार्गदर्शनासाठी आपण ठेवलाय. सेंद्रिय, टिकाऊ व पर्यावरणपूरक कृषी उत्पादने, त्यांचा दर्जा, गुणवत्ता व बाजारपेठेतील संधी. आणि अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व आज आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. ज्यांचा वेळ आपल्याला मिळाला हे आपलं सर्वांचं भाग्य आपण समजायला काही हरकत नाहीये. आणि योगायोगाने ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आशिष वेले सरांनी आपल्याला लगेच होकार दिला. केवळ आपल्या देशातील लोकांसाठी काहीतरी आपल्याला चांगलं काम करता येईल किंवा त्यांना काही चांगल्या गोष्टी आपल्याला शेअर करता येईल, केवळ एका उद्देशाने सरांनी काही हे न करता लगेच या कार्यक्रमासाठी आम्हाला होकार दिला. मी आपल्या सर्वांच्या तर्फे, माझ्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आशिष वेले सरांचं मी इथे आज स्वागत करतो. मित्रांनो, आशिष वेले सर हे आंतरराष्ट्रीय उद्योग जगतात सल्लागार म्हणून ओळखले जातात. बेसिकली ते ॲग्रोनॉमिस्ट आहेत आणि कृषी व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून पण ते ओळखले जातात. नोव्हेंबर 2015 पर्यंत प्रसिद्ध निर्मल सीड नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचे बिझनेस हेड हे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या उद्योगांना उद्योग उभारणीमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती. अनेक मोठ्या कंपनीच्या उद्योगांच्या उभारणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. अनेक देशातील सरकारांशी, विद्यापीठांशी, आंतरराष्ट्रीय संस्थांशी त्यांचा अगदी निकटचा संबंध आहे. हे सर्व मोठ्या कंपन्यांचे जे वरिष्ठ पदाधिकारी असतात त्यांचं प्रशिक्षण पण सर नेहमी घेत असतात. मित्रांनो, शाश्वत बीज उत्पादन कार्यक्रम आहे, मशरूम कल्टिव्हेशन आहे, मायक्रो इरिगेशन आहे आणि शुगर केन सारख्या पिकांच्या बद्दलचे एक विशिष्ट प्रकारे एक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स त्यांनी तयार केलेले आहेत. याशिवाय आपल्या व्यवसायांना जे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचं नियोजन करण्यासाठी, त्याच्या उभारणीमध्ये सर सल्लागार म्हणून मदत करत असतात. आणि सध्या ते युरोपातील हंगेरी येथे असतात आणि काही कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ते आपल्याकडे भारतामध्ये आज आलेले आहेत आणि ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. मित्रांनो, हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांना आपण ओळखतो, डॉक्टर स्वामीनाथन यांनी पण त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. म्हणजे बघा त्यांचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे. आपलं सर्वांना माहितीच आहे की हरित क्रांतीपासून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये शेतीच्या उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. उत्पादन घेण्याच्या स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत गेला, रासायनिक औषधांचा वापर होत गेला. त्याचा परिणाम हळूहळू जमिनीच्या सुपीकतेवर होत गेला आणि उत्पादन कमी होत गेलं. आणि ह्या रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा दुष्परिणाम आपल्या आता शरीरावर जाणवायला लागला. म्हणून
मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल आपल्या शेती पद्धतीमध्ये बदल व्हावा म्हणून सरकारी पातळीवर पण मोठे प्रयत्न चालू आहेत. आणि या सरकारने पण अनेक ठिकाणी आपल्या धोरणामध्ये बदल करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. बरेच राज्य आता सेंद्रिय राज्य म्हणून ओळखले जातात. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आजचा हा विषय घेतलेला आहे की सेंद्रिय शेती किती महत्वाची झालेली आहे. या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण खूप संवेदनशील झालेलो आहोत. आरोग्यासाठी आपण जास्तीची काळजी घेत असताना आपल्याला काय गोष्टी करायला पाहिजेत, त्याच्यामध्ये सेंद्रिय मालाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, सेंद्रिय पदार्थांना प्राधान्य दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच या अवघाने येत असतात. मी आपणा सर्वांचं आणि आशिष वेले सरांचं मी आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर एक मिनिट. नमस्कार सर एक मिनिट. माझी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की सरांचं प्रेझेंटेशन चालू असताना आपण ते शांतपणे ऐकून घ्यावं आणि आपले काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील तर आपण ते सरांचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर सर आपल्यासोबत इंटरॅक्शन करतीलच. आणि याशिवाय आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या ठिकाणी आपण जर व्यवस्थित बसलो, आपले जे माईक आहेत ते माईक आणि व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर दिसतात ते म्यूट करून ठेवावं, म्हणजे आपल्या आवाजाचा बाकी कोणाला डिस्टर्ब होणार नाहीये, कोणाला त्रास होणार नाहीये. धन्यवाद. सर वेले सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. खरं म्हणजे शिंदे सर इतक्या ओघवत्या वाणीमध्ये सगळं बोलत होते की माझ्या हेच लक्षात नाही राहिलं की आता आपल्याला बोलायचंय. कारण त्यांनी अतिशय चांगली पूर्वपीठिका विषयाची तयार केलेली आहे आणि माझी ओळख त्यांनी करून दिली, त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद. आणि KVK कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड आणि स्वतः शिंदे सरांच्या या प्रयत्नामुळे मला आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते, त्याबद्दल KVKच्या मॅनेजमेंटचे, शिंदे सरांचे व्यक्तिशः पुनश्च धन्यवाद. आणि मी माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. मला असं वाटतं माझी स्लाइड तुम्हाला व्यवस्थित दिसते आहे आणि जसं नॉर्मली आपण शाळा कॉलेजमध्ये किंवा खूप मोठ्या सेमिनार्समध्ये जसं प्रेझेंटेशन करतो तसं न करता मी थोडंसं तुमच्याशी गप्पा मारल्यासारखा बोलीन. त्याच्यामुळे त्या प्रेझेंटेशनचं स्वरूप खूप टेक्निकल राहणार नाही, काहीतरी आपण फार तांत्रिक बोलतो आहे असं न राहता थोडंसं गप्पांचं स्वरूप त्याला येईल अशा स्वरूपाने मी तुमच्याशी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करेन. तर जवळजवळ 7:15 वाजत आलेत किंवा 7:10, 7:12 झाले असतील. मला असं वाटतं आपण कार्यक्रमाचं स्वरूप साधारण असं ठेवावं, साधारण 25 ते 30 मिनिटं मी बोलीन आणि त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं काही प्रश्नोत्तर असतील तर ती पण आपण घेऊया. म्हणजे आपल्याला 7:45 ते 8, 7:50 पर्यंत आपल्याला कार्यक्रम संपवता येईल. वेळेचं बंधन नाहीये मला, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की 35, 40, 50 लोक तिथे फेसबुक ऑनलाईन पण चालू असेल, तर अशा वेळेला कॉन्सन्ट्रेशननी कार्यक्रम ऐकण्याची मला स्वतःला असं वाटतं वेळ ही 40 ते 50 मिनिटापेक्षा जास्त नसते. त्याचं कारण आपण व्यक्तिशः माणसांच्या समोर नसतो आणि त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा कार्यक्रम लांबवू नये असं वाटतं, म्हणून मी हे सांगितलं. पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय माझं नाव आहे, माझा टेलिफोन नंबर दिलेला आहे, माझं YouTube चॅनल आहे, माझं फेसबुकचं पेज तिथे दिलेलं आहे, माझे ब्लॉग्सचं पण त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिले आहेत आणि माझी वेबसाईट दिलेली आहे strategicalliance.eu. तुम्हाला जर समजा कधी ते बघावंसं वाटलं तर त्याच्यावर तुम्ही गेलात तर ज्या विषयी मी आता बोलणार आहे त्याच्या संबंधी मी जे काही गेली काही वर्ष पर्टिक्युलरली 12-15 वर्ष काम करतोय त्याच्यातल्या खूप गोष्टी तुम्हाला त्या YouTube चॅनलवर, माझ्या फेसबुक पेजवर, माझ्या ब्लॉग्समध्ये आणि माझ्या वेबसाईटवर लिंक झालेल्या दिसतील. आता आजचा हा जो विषय आहे ना, सेंद्रिय किंवा पर्यावरण पूरक कृषी उत्पादनांचा दर्जा, त्याची गुणवत्ता आणि बाजारपेठेतल्या संधी, हाच विषय निवडण्याचं महत्वाचं कारण शिंदे साहेबांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. त्याचं अत्यंत महत्वाचं कारण असं आहे, आजची कोविड-19ची गेल्या 3 महिन्यातली भारतातली परिस्थिती आणि गेल्या 6 महिन्यातली जागतिक परिस्थिती, याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं शेतीकडे बघण्याचा, आयुष्याकडे बघण्याचा
आणि संपूर्ण जीवनमानाकडे बघण्याचा भारतातच नाही तर सगळ्या जगात एक वेगळा विचार जास्त वेगाने सुरू झालाय. तो विचार आधी नव्हता असं नाही, आधीही होता, आता तो जास्त वेगाने सुरू झालाय. आणि मग त्याच्यामुळे काही वेगळ्या संधी बाजारपेठेत निर्माण होतील का? शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा करून घेता येईल का? आणि विशेषतः भारतीय शेतीला त्याचं काही वेगळ्या स्वरूपामध्ये उपयोग करून घेता येईल का असं वाटल्यामुळे हा विषय घेतला. आता आतापर्यंत आपण कदाचित शब्द वापरताना नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेती एवढाच शब्द वापरत होतो. मी मुद्दामून पर्यावरण पूरक या शब्दाची निर्मितीच मुद्दाम आणि ते वापरलं आहे मी तो याच्यासाठी की या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, स्वच्छता, रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशक यांच्या वापराने होणारे काही तोटे याविषयी सुद्धा जागतिक परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली दिसते. आता जर समजा तुम्ही बघितलं तर ही चर्चा सुरू होतानाच जर थोडा भाग तुम्ही बघितला तर स्टॅटिस्टिक्स, भारतातलं सांख्यिकी शास्त्र जे काही सांगतं ते मोठं बघण्यासारखं आणि रंजक आहे. हे 2018-19 म्हणजे अगदी 1.5 वर्षापूर्वीचं हे सगळ्या संख्या मी घेतल्यात. याच्यामध्ये जर भारतातलं तुम्ही क्षेत्र बघितलं, ऑर्गॅनिक कल्टिवेशन मधलं सर्टिफाईड क्षेत्र, स्वतः सर्टिफाय करून न घेतलेल्या क्षेत्राविषयी मी बोलत नाहीये. ऑर्गॅनिक सर्टिफाईड क्षेत्र जर समजा साधारणपणे घेतलं तर 19,38,000 म्हणजे साधारणपणे 20 लाख हेक्टरच्या आसपास ऑर्गॅनिकली सर्टिफाईड क्षेत्र भारतात आहे. शिवाय वाईल्ड हार्वेस्ट म्हणजे जंगली पदार्थ जिथे साधारण रासायनिक खतं, कीटकनाशक यांचा काही वापर केला जात नाही, तेही जवळजवळ 14 ते 15 लाख हेक्टरच्या आसपास आहे. आणि टोटल जवळजवळ 34 ते 35 लाख हेक्टरवर खऱ्या अर्थाने सर्टिफाईड आपल्याला म्हणता येईल असं सेंद्रिय उत्पादन भारतामध्ये होतं. आता याच्यामध्ये होणारं हे जे भारतातलं उत्पादन आहे याचं जर समजा टनेज बघितलं तर ते साधारणपणे तुम्हाला असं दिसेल की जवळजवळ 26 ते 27 लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन हे त्याच्यामध्ये होतं. आता उत्पादनाच्या जवळ आल्यानंतर मला पटकन तुमच्याशी सगळ्यांशी शेती क्षेत्रात काम करणारे काही तंत्रज्ञ, काही शेतकरी मित्र, काही सल्लागार, काही केव्हीकेशी संबंधित असलेले लोक, तुम्ही जर समजा गेल्या 40 ते 50 वर्षातला आपला शेतीचा इतिहास बघितला आणि विशेषत्वानी आता शिंदे साहेबांनी जे बोललं तो विचार जर समजा तुम्ही डोक्यात घेतला तर तो आहे आपला हरित क्रांतीच्या वर आधारित झालेली शेतीची प्रगती. तर ती शेतीची प्रगती तुम्हाला एका गोष्टीत सगळ्यात झालेली दिसेल आणि ती म्हणजे सर्व शेती शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शेतकरी हे पर युनिट एरिया हायर प्रोडक्शन एवढ्यासाठी काम करतात. म्हणजे दर एकरी किंवा दर हेक्टरी जास्त उत्पादन मिळवणं म्हणजे शेतीची प्रगती असं साधारणपणे सरकारी धोरण, शेतकऱ्याची मानसिकता, सल्लागारांची मानसिकता ही तुम्हाला दिसते. आणि मग ते जे उत्पादित झालेलं आहे त्याचं पोषण मूल्य काय आहे हे काही शेती क्षेत्रातले लोक कोणी विचार करत नाही, ज्याला आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणतो. त्याच्याविषयी बोलणारी एक वेगळी विज्ञानाची शाखा आहे ज्याला आपण न्यूट्रिशनिस्ट म्हणतो. आणि हे सगळं खाऊन काही आजार जर निर्माण झाले तर त्या आजारांवर औषध देण्यासाठी विज्ञानाची एक वेगळी शाखा आहे, त्याला आपण वैद्यकशास्त्र म्हणतो. म्हणजे खाऊन काही आजार झाला, रसायनांमुळे काही आजार झाला, कीटकनाशकांमुळे काही आजार झाला, विडीसाइड्समुळे काही आजार झाला, कॅन्सर, कार्सिनोजेनिक काही पदार्थांच्या वापरामुळे जर समजा झाला तर त्याला मेडिकल ट्रीटमेंट. मूळ प्रश्न असा आहे की जे आपण खातो त्याचंच पोषण मूल्य जास्त असणं आणि त्यांनी आजार न होणं म्हणजे औषधं खाण्याच्या ऐवजी जे अन्न आपण खातो त्यांनीच औषधासारखं काम करणं, याला म्हणायचं न्यूट्रिशन सेन्सिटिव्ह ऍग्रिकल्चर. म्हणजे फक्त दर एकरी जास्त उत्पादन मिळवण्याच्या ऐवजी दर एकरी जास्त पोषण मूल्य असलेलं आणि त्याचा शरीराला अपाय होणार नाही असं अन्नधान्याचं उत्पादन करणं ही आता शेतीशास्त्राची महत्वाची स्टेप असणार आहे याच्या नंतरची पुढची अनेक वर्ष. म्हणजे फक्त दर हेक्टरी जास्त उत्पादन किंवा त्याचं फक्त उत्पादन वाढीच्या संबंधी शेतीशास्त्रज्ञांनी, शेतकऱ्यांनी आता काम करण्याच्या ऐवजी त्याला
योग्य पोषण मूल्य आणि शरीराला अपाय होणार नाही असं उत्पादन करणं, याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. मग आता ह्याच्याकडे लक्ष द्यायचं याचा अर्थच असा आहे की आपण कुठे जाणार? मग आपोआप आपण जाणार सेंद्रिय शेतीच्या प्राधान्यक्रमाकडे. आता हे सेंद्रिय शेतीचा जो प्राधान्यक्रम आहे त्याच्याविषयी थोडं बारकाईने आपल्याला बघायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन्स, काही समज गैरसमज बऱ्यापैकी दिसतात. पण आपण साधारणपणे जागतिक परिस्थितीमध्ये आयफॉर्मची जी सेंद्रिय शेतीबद्दलची जी व्याख्या आहे ती आपण घेतली पाहिजे. ती जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यांची व्याख्या काय आहे त्याच्याबद्दलची, तर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की सेंद्रिय शेती ही एक अशा प्रकारची उत्पादन प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये जमिनीचं, पर्यावरणाचं आणि लोकांचं आरोग्य जपण्याची काळजी घेतली जाते. इतकी साधी, सिंपल, सोपी व्याख्या त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. याचा थोडक्यात अर्थ असा की हानिकारक परिणाम करणाऱ्या घटकांपेक्षा पर्यावरण प्रक्रिया, जैववैविध्य आणि स्थानिक स्थितीनुसार चालणाऱ्या नैसर्गिक चक्रावर अवलंबून असलेली शेती प्रक्रिया म्हणजे सेंद्रिय शेती. आता सेंद्रिय शेतीतलं उत्पादन आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले घटक वापरण्यावर निश्चितच भर द्यावा लागेल. आता ही अशा प्रकारची जी शेती आहे ती जर सर्टिफाय करून घेतली, आता इथे बारकाव्यांनी कृपा करून माझ्या सर्व मित्रांनी हे समजून घ्या आणि ऐका. सर्टिफाईड इनपुट्स म्हणजे ऑर्गॅनिकली सर्टिफाईड इनपुट्स वापरणे, याचा अर्थ काय? बायो फर्टिलायझर्स, बायो पेस्टिसाइड्स किंवा आपल्या शेतात तयार झालेल्या काही विशिष्ट खतांचा वापर करणं हीच म्हणजे फक्त सर्टिफाईड इनपुट्स आहेत असं समजण्याचं कारण नाही. बरेच वेळेला सेंद्रिय शेतीमध्ये काही रासायनिक खतांचा आणि रासायनिक कीटकनाशकांच्या वापराला सुद्धा इफ दे आर सर्टिफाईड इनपुट्स परवानगी असते, आणि ज्याचा मॅक्सिमम रेसिड्युअल लेवल MRL असं जेव्हा म्हणतो, उत्पादन झाल्यानंतर शरीराला अपाय होणार नाही इथपर्यंत जर समजा त्याची लेवल असेल तर तरी सुद्धा ते ऑर्गॅनिकली सर्टिफाईड केलेलं असू शकतं उत्पादन, जर सर्टिफाईड इनपुट्स वापरलेली असतील तर. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या डेफिनेशन मध्ये काही इनपुट सर्टिफाईड वापरली तरी सुद्धा ती शेती ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय समजली जाते. पण पर्यावरण पूरक हा शब्द ज्या वेळेला वापरतो आपण त्यावेळेला मग ही रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशक ही संपूर्ण पर्यावरण पूरक आहेत का? आता तसं जर पाहायला गेलं तर याचं उत्तर हे खरं म्हणजे नाही असं आहे की पर्यावरण पूरक इनपुट्स नाहीत. आणि मग तसं जर असेल तर तिथे आपल्याला नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीतला फरकही लक्षात घेतला पाहिजे. नैसर्गिक शेतीमध्ये याचा वापर करणं अपेक्षितच नाही, आणि त्या नैसर्गिक शेतीमध्ये मग रसायनांविना केली जाणाऱ्या शेतीला आपण नैसर्गिक शेती असं म्हणू शकतो. आता या सगळ्याचा उगम कसा झाला, तर सेंद्रिय शेतीचा उगम हा खरं म्हणजे पृथ्वीवर असलेली सर्व माणसं आणि यांच्यातलं सर्वोत्तम नातं निर्माण करण्याच्या ध्यासातून, ध्यास म्हणजे इच्छाशक्ती, ईर्ष्या आणि आपल्यासारखे काही वेडे, कृतिशील, जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे, काही माझ्यासारखे, काही तुमच्यासारखे, काही शेती संस्थांमध्ये काम करणारे, काही प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक तत्वावर काम करून ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करणारे काही शास्त्रज्ञ आणि काही संस्था सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या, त्यांनी त्यांच्या ध्यासातून आणि कृतिशील प्रयत्नातून जाणीवपूर्वक हा प्रयत्न करून सेंद्रिय शेतीचा हा उगम हा गेल्या 10, 12, 15 वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला. आता त्याच्याकडे लक्ष जर द्यायचं झालं तर त्याची खात्रीशीरता कशी आहे हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि म्हणून पर्यावरण संवर्धन आणि उत्तम गुणवत्तेच्या अन्नाबाबत जागतिक समूहामध्ये लक्षणीय संवेदनशीलता सध्या निर्माण झाली आहे. मला आवडलं मगाशी शिंदे साहेब ज्या वेळेला इंट्रोडक्शन करत होते त्यावेळेला त्यांनी कोविड-19चा संदर्भ वापरून संवेदनशीलता हा शब्द वापरला. एवढी संवेदनशीलता आता या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये अन्नधान्या बाबतीत सुद्धा आलेली आहे की भाजी घ्यायला जाणारा माणूस सुद्धा विचारतो की कालच काढली आहे का, आता खतं किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला आहे का. शहरामधले लोक मित्रांनो असं विचार करत नव्हते आणि आतापर्यंत भाजीवाल्याकडे जाऊन असं विचारत नव्हते, आता विचारायला लागले. याचंही कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरीच या परिस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये डायरेक्टली आपलं उत्पादन घेऊन
हा ग्राहकापर्यंत पोचायला लागला. म्हणजे ह्या कठीण परिस्थितीत ही एक संधी पण निर्माण झाली, तसं जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर. त्याच्यामुळे ग्राहकांना चांगल्या शेती प्रक्रियांची खात्री दिली जाणं सेंद्रिय शेतीमध्ये हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मात्र कीटकनाशकांच्या वापराशिवाय आणि मर्यादित मान्यताप्राप्त कीटकनाशकांचा वापर सुद्धा करून सेंद्रिय शेती केली जाऊ शकते, सर्टिफाईड इनपुट्स असा त्याचा वापर आपण केला तर. आता हे असं जरी आपण म्हणत असलो तरी भारतीय विचारधारा जागतिक विचारधारेपेक्षा थोडी वेगळी आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. भारतामध्ये सेंद्रिय शेती ही खरं म्हणजे दुहेरी संधी म्हणून पाहिली गेली पाहिजे. का बरं? तर जगामध्ये त्याला वाढती निर्यात क्षमता आहेच आणि भारतात स्वतः स्थानिक मोठी बाजारपेठ शहरीकरणामध्ये आता निर्माण होते आहे, जी सेंद्रिय उत्पादनांच्या बाबतीत जास्त जागरूक आणि संवेदनशील व्हायला लागलेली आहे. मग कमी भांडवली खर्च सेंद्रिय शेतीमध्ये जर समजा होत असेल आणि लहान उत्पादन करणाऱ्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना जर त्याचा वापर जास्त होणार असेल तर कदाचित गरीब शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा एक मूलमंत्र ठरू शकतो, पण त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. आता हे जेव्हा मी म्हणतो लहान शेतकऱ्यांसाठी, त्याच्या खालचं वाक्य जर तुम्ही माझ्या स्लाइडमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला फार महत्वाची गोष्ट बघा, भारतात जगातल्या सेंद्रिय उत्पादकांच्या 30% उत्पादक आहेत. म्हणजे जगातले सर्व उत्पादक जर समजा घेतले तर त्यातले 30% उत्पादक एकटे आपल्या देशात आहेत. पण वर्ल्ड ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चरच्या 2018-19च्या अहवालानुसार तुम्ही जर समजा बघितलं तर जगात जी एकूण 57.8 दशलक्ष हेक्टर सेंद्रिय लागवड क्षेत्र आहे त्यापैकी फक्त 2.5 म्हणजे 1.5 दशलक्ष हेक्टर्स एवढंच क्षेत्र, लागवड क्षेत्र हे फक्त भारतात आहे. याचा अर्थ तुम्हाला कळला असेल, आपल्याकडे उत्पादकांची संख्या जास्त आहे, त्याचं कारण आपल्या उत्पादकांचं लँड होल्डिंग प्रचंड कमी आहे आणि त्याच्यामुळे 30% उत्पादक जरी असले तरी क्षेत्र फार कमी आहे. मग तिथे खरी आपल्याला प्रचंड मोठा वाव आहे की आपल्या उत्पादकांची संख्या आणि आपलं क्षेत्र वाढवलं जर आपण, तर सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपल्या देशामध्ये प्रचंड प्रगती होऊ शकते, ज्याच्यासाठी निर्यातक्षम मोठी बाजारपेठ आपल्याला उपलब्ध आहे. आता याच्या संबंधी विचार करताना आपल्या त्याच्यात काही नियामक गोष्टी आहेत का, त्याच्यात काही तरतुदी आहेत का, याचा फारच महत्वाने विचार केला गेला पाहिजे. निर्यात करायची झाली तर व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून 2002 पासून ती लागू आहे एनपीओपी प्रणाली. आता या एनपीओपीच्या धर्तीवर विशिष्ट आराखडा ऍग्रिकल्चर प्रोड्यूस ग्रेडिंग आणि मार्केट कायद्याअंतर्गत सूचित केलेला आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रमातही त्याचा आता सर्टिफिकेशन संस्थांना प्रमाणीकरण, सेंद्रिय उत्पादनांचं नियम, सेंद्रिय शेतीचा प्रसार या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केला आहे. मात्र देशाच्या निकषांचे संतुलन हा एक मोठ्या आव्हानाचा विषय आहे. या वाक्याचा अर्थ पटकन कळला नाही तर त्याचा अर्थ सांगतो. भारतातली सगळ्या प्रमाणित केलेल्या गोष्टी ह्या स्वित्झर्लंडमध्ये चालतील, अमेरिकेत चालतील, ऑस्ट्रेलियात चालतील, तर प्रत्येक देशाचे नियम थोडे थोडे वेगळे आहेत ऑर्गॅनिक सर्टिफाईड किंवा नॅचरल सर्टिफिकेशनचे. काही देशामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन सुद्धा अलाउड आहे. युरोपच्या खूप देशांमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन अलाउड आहे. भारतामध्ये तसं नाही आहे. आपल्याकडे सेंद्रिय प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे. आता ही उत्पादनं पारंपरिक उत्पादनांच्या तोडीची असू शकतात, हे जरी आपण म्हणत असलो तरीही या उत्पादनांमध्ये काही वेळेला मायक्रोबियल लोड जास्त असू शकतो आणि तसं जर असेल तर सेंद्रिय उत्पादित माल हा प्रत्येक वेळेला खूप जास्त चांगला आहे असं, म्हणजे ज्याला मी टॉल क्लेम्स असं म्हणतो. म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे की सेंद्रिय उत्पादनांचा पोषक तत्वांबाबत केले जाणारे अवास्तव दावे हे अत्यंत अयोग्य असतात. ती एक प्रणाली आहे, त्याच्यामुळे काही पोषण मूल्य त्या उत्पादनाचं वाढतं असं काही कुठे सिद्ध झालेलं नाही. किंवा रादर आता असं झालेलं आहे की अमेरिकेतल्या एका संशोधनामध्ये सेंद्रिय उत्पादनातल्या काही उत्पादनांवर मायक्रोबियल लोड हा जास्त असतो आणि जर तो तसा असेल, जीवाणूंचा लोड जास्त, तर तो हानिकारकही ठरू शकतो, असेही काही दावे आहेत. त्याच्यामुळे अवास्तव दावे सेंद्रिय उत्पादनांच्या बाबतीत करू नयेत हा माझा सल्ला असेल. आता समजा जागतिक परिस्थितीचा तुम्ही विचार केला तर ज्याला आपण ग्लोबल हेल्थ किंवा वेलनेस मार्केट असं म्हणतो. हेल्थ म्हणजे फक्त तब्येती संबंधीची गोष्ट आणि वेलनेस
हा खरं म्हणजे मेडिकल सायन्ससाठी नवीन शब्द असला तरी भारतीय जीवन पद्धतीसाठी तो नवीन शब्द नाही. भारतीय जीवन पद्धतीमध्ये आयुर्वेदाने वेलनेसला महत्व दिलंय. म्हणजे औषधं घेण्याची गरज पडू नये असं चांगलं जीवन जगणं म्हणजे वेलनेस. या वेलनेसमध्ये सध्या जर तुम्ही बघितलं तर हेल्थ आणि वेलनेसचं प्रचंड मोठं मार्केट सध्या या फूड प्रॉडक्ट्स आणि फूड ऍडिटिव्ह साठी उपलब्ध आहे. त्याची आकडेवारी मी दिलेली आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्या आकडेवारीमध्ये मी आता जात नाही. इतकी प्रचंड आकडेवारी सध्या त्याच्यात आहे, पण भारताचा वाटा त्याच्यामध्ये फार कमी आहे. आणि सेंद्रिय शेतीचा जर समजा तुम्ही बघितला तर जवळजवळ 36.5 अब्ज डॉलर्स इतकी मोठ्या प्रमाणामध्ये आज हे मार्केट ओपन आहे. पण जर समजा तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पण दोन भाग आहेत, सेंद्रिय उत्पादन आणि संपूर्ण अन्न. याचा वेगळा विचार मित्रांनो करण्याची गरज आहे. अन्नाचं विभाजन केलं पाहिजे. याचा अर्थ काय, शेतीशास्त्रामध्ये आपल्याला हे शिकवलंच जात नाही. न्यूट्रिशनिस्ट मात्र याचा विचार करतात. म्हणजे काय की जे उत्पादित झालेलं आहे त्याचं पोषण मूल्य कसं आहे हे बघितलं जाईल. तर तुम्ही आठवा, आपले आई वडील आजी आजोबा कधी कधी आपल्या घरामध्ये जेवायला बसल्यानंतर असं सांगतात की 2 भाकरी खाल्ल्यानंतर पोट भरल्याची आणि संपूर्ण जेवण झाल्याची भावना होत होती आणि पोषण मूल्य चांगलं होतं असं आजीच्या तोंडून तुम्हाला ऐकल्याचं आठवत असेल. आणि आता उत्पादन वाढलंय दर एकरी, पण कदाचित आपल्या अन्नधान्याचं पोषण मूल्य कमी झालं आहे असं जे दिसतंय. आता हा कदाचित शब्द काढून टाकावा लागेल. आता ते कदाचित राहिलेलं नाही. शास्त्रांनी हे सिद्ध केलेलं आहे की आपल्या उत्पादनांचं पोषण मूल्य कमी होत आहे आणि रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकांच्या वापराने शरीराला हानिकारकही होत आहे. मग अशा वेळेला आपण कशाचा विचार केला पाहिजे, तर संपूर्ण अन्नाशी त्याची तुलना केली पाहिजे. म्हणजे ताजं आणि सकस खाल्लं पाहिजे. प्रोसेस्ड फूड हे खाणं अयोग्य आहे. म्हणजे काय, तर आता आपला आंब्याचा सीझन संपला बघा. म्हणजे उन्हाळा संपला, आंब्याचा सीझन संपला, पण वर्षभर आंब्याचा पल्प हा कॅन प्रॉडक्ट मध्ये सगळ्या जगामध्ये विकला जाईल आणि भारतातही आपण जाऊन कॅन पल्प, मँगो पल्प घेतो विकत. आता मला असं सांगा, ताजं फळ आंब्याचं खाणं आणि पल्प याची चवही अगदी नैसर्गिक समजा वाटली तरीही ते संपूर्ण अन्न आहे का, याचं उत्तर न्यूट्रिशनिस्टच्याच दृष्टीने जर विचार केला तर ते संपूर्ण अन्न नाही. आणि जर तसं असेल तर जे सीझन मध्ये प्रोड्यूस केलं जातं, ज्याच्यात वेगवेगळे कलर्स आहेत, म्हणजे पॅकेज्ड फूड किंवा आपण ज्याला रिफाईंड ऑइल म्हणतो, त्याच्यापेक्षा आपलं जुनं घाण्यावरचं शेंगदाण्याचं तेलचं पोषण मूल्य चांगलं होतं, हे आता सिद्ध झालेलं आहे. मग अशा वेळेला सेंद्रिय शेती आणि त्याचं पोषण मूल्याच्या क्रियेकडे सर्व शेतीशास्त्रांनी आणि शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मग आपल्याला आपोआप त्याच्यातल्या बाजारपेठेतल्या संधींचा विचार करायला सुरुवात करता येईल. तो विषयाचा वेगळा भाग आहे. मग तिथे प्रमाणीकरण, सर्टिफिकेशन कसं करता येईल. आता याच्यासाठी इंडिया ऑर्गॅनिक हा लोगो भारत सरकारने निर्माण केला आहे आणि तो निर्यातीसाठी आपल्याला वापरता येऊ शकतो. जैविक भारत असाही लोगो त्याच्यासाठी आहे आणि तो प्रोसेस्ड पॅक मटेरियल साठी वापरता येतो. आणि तो अक्रेडिटेड एजन्सीज जे आहेत त्या अक्रेडिटेड एजन्सीज कडनं आपल्याला हे इनपुट सर्टिफाय करून घेता येतात आणि आपलं प्रॉडक्टही सर्टिफाय करून घेता येतं. आता या अक्रेडिटेड एजन्सीज कुठल्या कुठल्या आहेत बाजारात आता आपल्याला उपलब्ध आहेत अशा. BVQI ही मुंबईची एक एजन्सी आहे. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहेत. औरंगाबादला तुमच्या जवळ इकोसर्ट इंटरनॅशनल ही आहे. पुण्यामध्ये नॅचरल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असोसिएशनचे आपले संजय देशमुख साहेब जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांच्या मार्फत आपल्याला आपले इनपुट सर्टिफाय आणि प्रॉडक्टही सर्टिफाय करून घेता येऊ शकतं. किंवा स्काल इंटरनॅशनल ही मुंबईमध्ये आहे. उत्तरांचलमध्ये वेगळी संस्था आहे, राजस्थानमध्ये वेगळी संस्था आहे, वनसर्ट ही राजस्थानमध्ये काम करते. मी एवढा सगळा माहिती तुम्हाला देण्याचं कारण असं की मगाशी शिंदे साहेब जेव्हा बोलत होते ना की भारत सरकारने सुद्धा सेंद्रिय शेतीकडे लक्ष देण्याचं आणि काही राज्य आता सेंद्रिय शेतीसाठी पुरस्कारित झालेली आहेत. याच्या बाबतीत ती मान्यता प्राप्त सर्टिफिकेशन एजन्सीज कुठल्या कुठल्या आहेत हेही सगळ्यांना माहिती असावं. गुरगावची SGS आहे, बेंगळूरची IMO आहे, केरळामध्ये लॅकॉन किंवा इंडोसर्ट या कोचिंगच्या काही संस्था या असं सर्टिफाय करून देतात. आता असं सगळं असूनही कदाचित भारतीय शेतकऱ्याचं अजून थोडं दुर्लक्ष होत असावं असं वाटतं. ते दुर्लक्ष शेती शास्त्रज्ञ, आमचे KVK मध्ये काम करणारे, ICAR शी संबंधित काही शास्त्रज्ञ, आमच्यासारखे
काही सल्लागार किंवा जागतिक पातळीवर शेती संस्थांशी निगडीत असलेल्या लोकांनाही हे लक्षात यायला कदाचित वेळ लागला असेल असं मला वाटतं की ही बाजारपेठ सेंद्रिय उत्पादनांची मित्रांनो दरवर्षी 20 ते 30% जागतिक बाजारपेठ वाढते आहे. आणि ही प्रचंड बाजारपेठ जी वाढते आहे, जी सध्याची बाजारपेठ 31 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. पण परत लक्षात घ्या, 31 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध असताना एकूण अन्न विक्रीच्या ती फक्त 1% आहे. याचा अर्थ ही बाजारपेठ पुढची 10-15 वर्ष किती वाढत जाणार आहे याच्याकडे आता आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये. एकट्या अमेरिकेमध्ये ती 12 अब्जची आहे, जपानमध्ये 3 अब्जची आहे, युरोपमध्ये 10 ते 11 अब्जची आहे आणि भारतातली स्वतःची बाजारपेठ ही दरवर्षी 30 ते 35% वाढेल असाही एक अहवाल आत्ताच प्रसिद्ध झालेला आहे. असं जर असेल तर मग आपल्याला आता 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक सेंद्रिय शेती आणि दुसरं संपूर्ण अन्न. तर संपूर्ण अन्न म्हणून जर विचार करायचा झाला तर फक्त गहू आणि तांदूळ याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तर कदाचित ज्वारी, बाजरी, राजगिरा आणि जैववैविध्य असलेल्या अनेक गोष्टी, नागली, नाचणी या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला योग्य पद्धतीने लक्ष देण्याची गरज आहे. आणि ग्राहकासाठी जे उत्तम आहे, ज्याच्यात तुमच्या दैनंदिन गरजा भागवल्या जाऊ शकतात अशी पोषक घटकांनी युक्त उत्पादनं काढणं ही खऱ्या अर्थाने याच्यानंतर शेती ठरेल. आणि मग त्याच्यासाठी ती पृथ्वीसाठी पण उत्तम असली पाहिजे. म्हणजे त्याला कमी पाणी लागलं पाहिजे, त्याला कमी रासायनिक खतं लागली पाहिजे, त्याला कमी केमिकल फर्टिलायझर्स आणि केमिकल पेस्टिसाइड लागली पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बाजरीला, ज्वारीला ही गव्हा आणि तांदूळापेक्षा ही निश्चितच आजच्याही प्रमाणामध्ये कमी पाणी लागतं, पाणी कमी लागतं, तसेच रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो. आणि मग अशासाठी शेतकऱ्यांसाठी उत्तम, ग्राहकासाठी उत्तम आणि पृथ्वीसाठी उत्तम याला इक्रिसॅट या एका जागतिक हैदराबाद स्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेने स्मार्ट फूड असं त्याला म्हटलं. आणि मग त्याच्यासाठी काही वेगळी शेतीची प्रक्रिया करता येईल का? तर त्याच्यामध्ये इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टनची संस्था, ज्यांच्यासोबत मी गेली अनेक वर्ष खूप जवळनं काम करतोय, संवेदनशील असलेली शेती. आता बघा, हा शेतीशास्त्रामध्ये फक्त उत्पादनाचा विचार केलाय, आहाराचा नाही. पण आहाराबाबत संवेदनशील असलेली जी शेती आहे ती करण्यासंबंधी मोठा विचार सुरू झाला. म्हणजे ज्याचं अशाच गोष्टींचं उत्पादन करण्याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याच्याकडे आपल्याला जास्त गरजेने हे बघण्याची आपल्याला आता गरज आहे. आणि म्हणून आहार मूल्य हे जर समजा आपण लक्षात घेतलं तर त्याला आपण बायोफोर्टिफिकेशनच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही बाजरी या पिकामध्ये खूप मोठं काम गेली 10-12 वर्ष. मग अशी उल्लेख झाला निर्मल सीडचा, मी प्रेसिडेंट असताना त्याच्यामध्ये इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हार्वेस्ट प्लस प्रोग्राम मध्ये आम्ही बायोफोर्टिफाईड बाजरी, जी खरं म्हणजे हायब्रिड सुद्धा नाही, ICTP 8203 ही जी बाजरी इक्रिसॅटने निर्माण केलेली बाजरी आहे, जी पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे, अशा ओपन पॉलिनेटेड गोष्टीमध्ये आम्ही हायर न्यूट्रिशन म्हणजे आयर्न रिच बाजरीचं उत्पादन करण्यासंबंधीचे प्रचंड प्रयोग केले आणि शेतीच्या माध्यमातून आहार क्रांती करण्याचा तो एक अतिशय योग्य उपक्रम आहे असं लक्षात आलं. आणि मग बायोफोर्टिफिकेशनच्या या प्रक्रियेमध्ये बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशननी खूप मोठी ग्रँट 40 देशात काम करण्यासाठी याच्यामध्ये दिली. आणि आज तुम्ही बघा, 2 अब्ज लोक, 7 अब्ज जगाची लोकसंख्या असताना छुपी भूक, ज्याला हिडन हंगर असं म्हणतात, त्यांनी आज हे बाधित आहेत. आणि सगळ्यात जास्त लोक त्याच्यातले भारतात आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न म्हणजे लोहाची कमतरता असलेलं अन्नधान्य खाल्ल्यामुळे ते होत आहे. आयर्न टॅबलेट घेणं हे औषधाची गरज नाही, आयर्न रिच अन्न खाण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपली जी जुन्या काही सेंद्रिय शेतीशी निगडीत आहार मूल्यांशी आवश्यक असलेल्या कार्यक्षम गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागेल, ज्याच्यामध्ये मी या बायोफोर्टिफाईड पर्ल मिलेटचा किंवा बाजरीचा विचार तुमच्या समोर मांडला. आता तसाच जर समजा तुम्ही विचार केला तर या हार्वेस्ट प्लस प्रोग्राम मध्ये ही गोष्ट होत असताना, एक 5-1 मिनिटात संपवणार आहे आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊ. तर युरोपमध्ये जर समजा तुम्ही आज विचार केला तर ज्वारी बाजरी हे काही त्यांचं पीक नाही असं कोणीही म्हणेल. 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 15-16 साली ज्या वेळेला मी युरोपमध्ये, हंगेरीमध्ये कामाला सुरुवात केली आणि मी तिथेच राहायला लागलो,
युनिव्हर्सिटी ऑफ दब्रेसेनच्या सोबतीने जेव्हा मी काम करायला लागलो आणि इक्रिसॅट संस्थेच्या सोबत एकत्र एक MOU करून आम्ही काम केलं, त्यावेळेला मी बाजरीचं सीड भारतातनं तिथे नेलं आणि बाजरी तिथे लावली आणि बाजरी तिथे युरोपमध्ये लावल्यानंतर हीच धनशक्ती जी बायोफोर्टिफाईड इथे आपल्याकडे भारतात रिलीज झालेली आहे, इक्रिसॅटची ICTP 8203 8203 FE लोहयुक्त बाजरी, आणि आमच्या असं लक्षात आलं की ह्याला प्रचंड पोषण मूल्य आहे आणि त्याची वेगळ्या पद्धतीची जर उत्पादनं आपण बाजारात आणली तर त्याला युरोपमध्ये सुद्धा मोठी बाजारपेठ आहे. मित्रांनो, मग महाराष्ट्रासारख्या देशामध्ये आत्ताच मी आपले जे ऍग्रिकल्चर कमिशनर आहेत दिवसे साहेब, त्यांच्याशी पण मी याविषयी सध्या बोलतो आहे की महाराष्ट्रात आपल्याकडे बायोफोर्टिफाईड ही पर्ल मिलेट ICTP 8203 मोठ्या प्रमाणामध्ये आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये, काही नांदेडच्याही भागामध्ये आहे. तर त्याचं काही विशिष्ट प्रक्रिया करून आपल्याला त्याची मोठी बाजारपेठ निवडता येईल का, त्या संबंधी सुद्धा सध्या खूप मोठ्या पातळीवर राज्य सरकार, केंद्र सरकारचे सुद्धा काही उपक्रम चालू आहेत. ते KVKच्या मार्फत, आपल्या सगरोळी नांदेडच्या मार्फत काही जोडून घेता आले तर मला आनंद होईल. सध्या ज्वारी, बाजरी अशा काही पिकांच्या बाबतीत तुमच्या लक्षात आलं असेल, गेल्या 3 वर्षापासून पब्लिक डिस्ट्रीब्युशन स्कीम मध्ये ज्वारी बाजरी सुद्धा दिली जायला लागली. पूर्वी फक्त गहू तांदूळ दिला जायचा. आता जर समजा तुम्ही पाहिलं, पंतप्रधानांच्या अनेक घोषणांमध्ये ज्वारी आणि बाजरीचा उल्लेख येतो आणि तांदूळ आणि गहू याच्या व्यतिरिक्त ती सुद्धा गोष्ट पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे रेशनच्या मार्फत दिली जाईल. ते जे काम आम्ही 7-8 वर्षापूर्वी केलं, कृष्णा तीरथ मॅडम त्यावेळेला मिनिस्टर होत्या, आणि त्या वेळेच्या नंतर हळूहळू फूड सप्लाईज मध्ये सुद्धा या गोष्टीचं महत्व लक्षात यायला लागलं. मग ही छुपी भूक, हा हिडनहंगरचा भारतातलाही प्रश्न संपवायला सेंद्रिय शेती पर्यावरण पूरक उत्पादनांच्या मार्फत जर केली तर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आणि हे जे मोठं वेलनेसचं मार्केट सध्या जगामध्ये ओपन झालेलं आहे ते पारंपरिक औषध पद्धती म्हणजे आयुर्वेदाशी जोडलेलं आहे. आणि ते जर आपण आपल्या शेतीशास्त्राशी जोडून घेतलं तर मोठी स्वास्थ्य संकल्पना आपल्याला सध्या उपलब्ध होते आहे. फक्त दर एकर जास्त उत्पादन काढायच्या ऐवजी पर्यावरण पूरक चांगलं उत्पादन आणि निरोगी जीवनशैलीकडे उत्पादन जर आपलं नेलं तर डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी आणि न्यूट्रिशनिस्टकडे जाण्याच्या आधी शेतीमध्ये काम करणारे आपल्यासारखे लोकच चांगल्या अन्नधान्याच्या उत्पादनामुळे प्रचंड मोठी जी बाजारपेठ उपलब्ध होते आहे त्या उपलब्ध बाजारपेठेकडे वेगळ्या पद्धतीने आपल्याला जाता येईल. हे सगळं बोलताना तुमच्या डोक्यामध्ये काही पटकन प्रश्न आले असतील तर ते प्रश्न साधारण काय असू शकतात की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीत काही फरक आहे का? तर आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सर्टिफाईड इनपुट्स वापरणं अपेक्षित आहे आणि त्यातली काही रासायनिक इनपुट्सही असू शकतात. नैसर्गिक शेतीमध्ये ते अपेक्षित नाही. किंवा जमिनीचं आरोग्य हे महत्वाचं असतं का सेंद्रिय शेतीमध्ये? जमिनीच्या आरोग्याकडेच जास्त लक्ष देणं सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणाचा तरी माईक अनम्यूट झाला आहे, तो जरा म्यूट करा कृपा करून. माझ्या आवाजाला व्यत्यय येत असेल त्याच्यामुळे. शिंदे साहेब, कोणाचा तरी माईक अनम्यूट झालाय. डॉक्टर अश्विनी भालेराव तर बंद झालाय. हा, धन्यवाद. तर त्याच्यामुळे सारांशामध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल, सेंद्रिय शेती ही प्रमाणित घटकांवर आधारित जरी असली तरी नैसर्गिक शेतीमध्ये प्रमाणित घटकांच्या शिवायही त्या शेतीचा विचार केला पाहिजे. आणि स्वास्थ्य या संकल्पनेकडे लक्ष देऊन सध्या शेती करण्याची गरज आहे. फक्त दर एकरी जास्त उत्पादनाकडे लक्ष देता येणार नाही याच्या नंतरच्या कालावधीत. या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये आपण पोषण मूल्य सेंद्रिय शेतीच्याकडे जर लक्ष ठेवलं तर जागरूक आणि निरोगी राहणं हेही शेतकऱ्यांच्या हातात आपोआप येईल आणि मोठी बाजारपेठ त्याच्यासाठी उपलब्ध होईल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 30 ते 35 मिनिटं बोलीन आणि नंतर काही प्रश्नोत्तर घेऊ. जागरूक राहा, निरोगी राहा, स्वस्थ राहा, उत्तम राहा, सेंद्रिय शेतीकडे वळा आणि मोठी बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ आहे त्याचा आत्तापासूनच अवलंब करायला सुरुवात करा. तो आपल्याला आर्थिक संपन्नतेसोबत चांगल्या तब्येतीकडे नेईल. या विश्वासासह मला बोलण्याची संधी दिली याबद्दल परत KVK सगरोळी नांदेडचे मॅनेजमेंटचे आणि शिंदे साहेबांचे व्यक्तिशः आभार मानतो. आणि आता काही प्रश्नोत्तर असतील तर त्याच्याकडे आपण बोलूया.
धन्यवाद. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले जर काही प्रश्न असतील तर तिथे एक रेज हँड नावाचं ऑप्शन आहे, ते जर आपण त्याचा वापर जर केला तर आपल्याला सरांशी इंटरॅक्शन करता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल. डॉक्टर आनंद गोरे सर आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सेंद्रिय शेती विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर आनंद गोरे सर पण आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत आज. वा. डॉक्टर आनंद गोरे सर, हॅलो हॅलो. त्यांचा माईक म्यूट असेल. हा, नमस्कार सर. ऑडिबल आहे? गोरे साहेब हॅलो. हा सर, व्यवस्थित ऑडिबल आहे. हो, येतोय. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार सर, नागपूरला आपलं प्रेझेंटेशन बघितलं. येस. आणि फार स्पेसिफिक तुम्ही तिथं प्रेझेंट केलं आणि यू हॅड टेकन आय थिंक 10 मिनिट्स. सर, आपल्याकडे आता महत्वाचं असं आहे की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस साठी फार लोकांची डिमांड आहे. पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जे की आपण काय म्हणतो की सिन्स सीडिंग टू हार्वेस्टिंग आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की आपण काही सेट्सवर रिसर्च करतोय. जसं आता कृषी विद्यापीठ आहे, आता रिसेंटली आम्ही सगळी केव्हीके सोबत सुद्धा आमचं आता सुरू होईल काही दिवसामध्ये काम. तर आम्हाला असे काही त्यामध्ये डायरेक्टिव्ह असे हवेत की आपण एनपीओपी मध्ये जे सर्टिफाईड इनपुट्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशी कन्फ्युजन्स आहेत की मला वाटतं ह्याच्यावर थोडंसं सर लाईट टाकणं फार गरजेचं आहे. थोडंसं क्लिअरिफिकेशन एक 1 or 2 मिनिट्स जर मिळालं ना आम्हाला तर फार चांगलं. जसं की आपण काय लिमिटेशन्स इन केस ऑफ बायोपेस्टिसाइड्स. We have limitations in cultures, rearing of cultures, say for metarhizium असेल, say for our Behavior basin असेल, in terms of biological disease management. सर, हे 2 aspect थोडेसे मला असं वाटतं थोडे इलॅबोरेट झाले तर बरं. छान. मला तुमचा प्रश्न मध्ये मला वाटतं नेटची कनेक्टिव्हिटी तुमच्याकडे थोडी नसल्यामुळे तो आवाज थोडा फ्लिकर होत होता. पण मला तुमचा प्रश्न मला असं वाटतं मला कळलेला आहे की तो प्रश्न साधारण तुमचा असा आहे की नागपूरला तुम्ही माझं ऐकलं होतं 1-1.5 वर्षापूर्वी आणि ते आणि आता जे मी बोलतो आहे तो त्या बोलण्याचा अतिशय स्पेसिफिक भाग नागपूरला मी बोललो होतो. मला वाटतं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये ते असेल मागच्या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये वगैरे. आणि आता जे मी बोलतो आहे ते त्याच्या पुढचा भाग आहे की शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ कशी उपलब्ध होते. तुमचा प्रश्न फार योग्य आणि अतिशय स्पेसिफिक आहे. तो प्रश्न मी रिपीट करतो परत. मला असं वाटतं तो प्रश्न मला व्यवस्थित कळला आहे का ते बघा. तुमचं असं म्हणणं आहे की जी कुठली पिकं असतात त्या पिकांच्या बाबतीत सध्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणजे समजा आपण गहू घेतला, तांदूळ घेतला, ज्वारी घेतली, बाजरी घेतली, कपाशी घेतली, तर त्याचं जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस सध्या विद्यापीठांनी, केव्हीकेनी किंवा कोणी सुद्धा जे बनवलेलं आहे ते पॅकेज ऑफ प्रॅक्टिस मुळामध्ये गेली अनेक वर्ष हे रासायनिक खतांच्या आणि रासायनिक कीटकनाशकांच्या वापराचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहे. आणि आता सेंद्रिय शेतीच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसच्या डेव्हलपमेंटसाठी जर काही विशिष्ट सर्टिफाईड इनपुट्स आपल्याला त्याच्यामध्ये वापरायची असतील, उदाहरणार्थ बायो फर्टिलायझर्स, बायोपेस्टिसाइड्स, तुम्ही एक उदाहरण घेतलं समजा बिव्हिलिया आहे, व्हर्टिसिलियम लेकानी आहे, तर ही समजा काही सर्टिफाईड इनपुट्स वापरायची असतील जी केव्हीकेमध्ये निर्माण होतात, काही कमर्शियल कंपन्या ती निर्माण करतात, तर त्याच्यामध्ये ती वापरण्यासंबंधी आणि पॅकेज ऑफ प्रॅक्टिस मध्ये त्याचा वापर करण्यासंबंधीचा आजचा मेजर चॅलेंज असा आहे की प्रमाणित सेंद्रिय शेती जर समजा आपल्याला आपलं शेत करून घ्यायचं असेल तर ते प्रमाणितकरणाच्या प्रक्रियेसाठी साधारणपणे जो 3 वर्षाचा पिरियड धरला आहे आणि कंटिन्युएशन ती प्रक्रिया जर समजा चालू आहे आणि यावर्षी पहिल्यांदा मी माझं शेत समजा सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी जर समजा केलेलं आहे तर पहिल्या वर्षी काही मला सेंद्रिय प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट मिळत नाही. मग ती पहिलं जे वर्ष आहे त्याला इन प्रोसेस असं जे म्हटलं जातं आणि त्याच्यात तुम्हाला लोगो आणि त्या पद्धतीचं प्रमाणीकरण प्रक्रिया चालू आहे. त्याच्यात तुम्ही जी इनपुट्स वापरता आहे ते इनपुट्स वापरायला तुम्हाला जी परवानगी असते तशी एनपीओपी सर्टिफाईड इनपुट करणाऱ्या कंपन्या, म्हणजे उदाहरणार्थ आपण 3, 4, 5 कंपन्यांची नावं घेऊ. आपल्याला कुठल्याच कंपनीच्या संबंधी आता काही बोलायचं नाहीये, पण काही समजा महाराष्ट्रात कंपन्या काम करणाऱ्या आहेत त्यांच्याकडे इकोसर्टचं किंवा
अगदी जर समजा तुम्ही विचार केला तर आपली नोका, नॅचरल ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी पुण्याची, यांचं सर्टिफिकेशन असलेल्या एनपीओपी सर्टिफाईड असलेल्या इनपुटचा वापर जर आपण आपल्या सेंद्रिय शेतीत केला तर पॅकेज ऑफ प्रॅक्टिस मध्ये त्या सर्व प्रॉडक्टचा वापर करणं सहज शक्य आहे. प्रश्न असा आहे, या पॅकेज ऑफ प्रॅक्टिस मध्ये काही बायोफर्टिलायझर्स जर समजा वापरायची ठरली किंवा काही नीम बेस्ड प्रॉडक्ट जर वापरायची ठरली तर सर्व कंपन्यांची सर्व प्रॉडक्ट ही एनपीओपीच्या मार्फत सर्टिफाईड असतीलच असं नाही. आणि मग तिथे आपल्याला थोडासा चॅलेंज येतो. म्हणून मग आपल्याला एक वेगळ्या सेशन मध्ये तेही बोलता येईल की महाराष्ट्रातल्या समजा एक 10, 12, 15 कंपन्यांची आपण नावं काढली. आपल्याला कमर्शियल कंपन्यांच्या बाबतीत विचार करण्याची आता गरज नाही, पण त्यांच्यापैकी कोणतं प्रॉडक्ट कुठलं एनपीओपी किंवा या इनपुट सर्टिफिकेशन मध्ये आहे याचा एक चार्ट किंवा तक्ता बनवता येईल आणि तो आपल्याला आपल्या या पॅकेज ऑफ प्रॅक्टिस मध्ये देता येईल. म्हणजे कंपनीच्या नावाशिवाय पण बॉय हे सर्टिफाईड प्रॉडक्ट आहे. आणि मग तशी पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आपल्याला 3-4 पिकांची तरी आपण करूया. मला वाटतं ऊसाचं करता येईल, कपाशीचं करता येईल आणि कदाचित ज्वारी, बाजरी आणि गव्हाचं करता येईल. तर ती पॅकेज ऑफ प्रॅक्टिस या इनपुटच्या सह डेव्हलप करायला मीही तुम्हाला मदत करू शकेन. आणि गोरे साहेबांचा हा प्रश्न अतिशय उत्तम आहे, तर त्याच्यामध्ये ते आपण जरूर करूया. केव्हीकेचा जर त्याच्यात सहभाग असेल तर मला जास्त आनंद होईल. धन्यवाद. तुमच्यासोबत काम करायला आम्हाला पण कधीही आवडेल आणि त्यात आम्हाला शिकायला पण खूप मिळेल ऑफकोर्स. आणि विद्यापीठासोबत पण आम्ही काम सध्या आमचं चालू आहे. सर, एक प्रश्न आपला असा आहे, डॉक्टर उत्तम कलवानींचा प्रश्न आहे औरंगाबादवरनं. सेंद्रिय उत्पादनाची सर्टिफिकेशन करायचं किती खर्च येतो? व्हेरी गुड क्वेश्चन. साधारणपणे जर समजा तुम्ही बघितलं तर 3 वर्षाची प्रक्रिया जर घेतली, पूर्ण 3 वर्षाची प्रक्रिया, तर एकट्याने सेंद्रिय सर्टिफिकेशन साधारणपणे करू नये असं माझा सल्ला राहील. मग ते कसं करावं तर ते ग्रुप्स मध्ये करावं. आणि ग्रुपच्या सर्टिफिकेशनची प्रोसेस सध्या भारत सरकारने खूप चांगल्या पद्धतीने वापरलेली आहे. म्हणजे जर समजा तुम्ही पाहिलं तर मी मगाशी एका स्लाइडवर मुद्दाम थांबलो नाही, पण या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल बघा, ऑपरेटर्स असा शब्द आहे आणि आयसीएस ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. तर साधारणपणे तुमच्या असं लक्षात येईल की इंडिव्हिज्युअल फार्म प्रोड्युसर जे आहेत, म्हणजे एकटे शेतकरी, हे जर समजा 2371 एवढ्या नंबरमध्ये जर समजा आज सेंद्रिय शेतीनी प्रमाणित केलेले जर समजा असतील, तर त्याच्या ऐवजी ग्रुप्सनी प्रमाणित केलेले शेतकरी असं जर समजा तुम्ही बघितलं तर ते क्षेत्र जवळजवळ 11.5 लाख हेक्टर इतकं मोठं आहे. आणि त्याच्यामध्ये 3448 इतक्या मोठ्या ग्रुप्सनी सर्टिफाय करून घेतलाय. तर ग्रुपचं सर्टिफिकेशन जर समजा केलं तर ते जास्त सोपं पडतं. आणि साधारणपणे दर एकरी जर समजा आपण त्याचा 3 वर्षाचा ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचा जर समजा हेक्टरी खर्च काढला तर तो जवळजवळ 12,000 ते 15,000 रुपये येतो. पण तो जो खर्च आहे तो तुम्ही तुमच्या मार्केटिंग एक्सपेन्सेस मध्ये लावू शकता. आणि मग त्याचं एक वेगळं गणित आहे की ते दर एकरी इतकं उत्पादन, तर त्याच्याप्रमाणे त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आणि ते लोड करून ते त्याच्यातनं आपण कसं काढता येईल एनपीओपीच्या सर्टिफिकेट मार्फत. त्याच्यावर एक वेगळं सेशन सुद्धा घेता येईल आपल्याला. काही सर्टिफिकेशन एजन्सीज आहेत, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं नोकाचे संजय देशमुख साहेब आहेत, ते याच्याविषयी मी खरं म्हणजे त्यांना विनंती करीन की केव्हीकेनी त्यांचं त्याच्यावर एक वेगळं सेशन ठेवता येऊ शकेल तुम्हाला, की खर्च किती आणि तो वसूल करण्याची प्रक्रिया कशी आहे. पण साधारणपणे 12,000 ते 15,000 रुपये एकरी हा 3 वर्षाच्या याच्यामध्ये सर्टिफिकेशनचा खर्च येतो. धन्यवाद. सर, श्री सतीश कनव यांचा एक प्रश्न आहे. सतीश कनव, आपण ऐकताय का? हा, ऐकतो ना, मी ऐकतो. हा, आपण बोला. बोलू का मी? हो बोला, ऐकू येत आहे मला. हा, बोलू का म्हणलं? हो, बोला बोला, मला ऐकू येत आहे. हा, मी सतीश कनव माहूरगाडून बोलतोय. नमस्कार. बोला. हा, मी नॅचरल शेती करतो, मी जीवामृत आणि घन जीवामृतापासून. फंटॅस्टिक, व्हेरी गुड. हा, आणि माझी फार्मर कंपनी पण आहे भूक्रांती नावाची. परफेक्ट. आम्ही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे त्याचा. वा वा. हा, मला म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग पेक्षा नॅचरल फार्मिंगची कन्सेप्ट जो आवडला मला. असं माझं पर्सनल मत आहे बरं माझं. अगदी बरोबर आहे. आणि कारण हॅलो सर, बोला. ऑर्गॅनिक फार्मिंगला जो आपला ऑर्गॅनिक जे फार्मिंगला जो हे करायचा असतो, काय म्हणते त्याला, ते रजिस्ट्रेशन वगैरे, बरोबर. तर आपल्या महाराष्ट्रातला भारतात शेती अत्यंत गरीब आहे, तो एवढा खर्च करू शकत नाही. बरोबर.
त्याच्यामुळे नॅचरल फार्मिंगला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही, कोणताही परमिशन त्याला लागत नाही. कोणती म्हणजे उदाहरण कसं झालं, जर आपल्याला पाणी विकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. पाणी आपलं शुद्ध आहे, आपल्या पाणी विक्रीसाठी आपण लायसन काढायलो आणि दारू विक्रीसाठी नाही काढायलो. हा प्रकार झाला. करेक्ट आहे का? बरोबर आहे, बरोबर बोलून मी अगदी बरोबर. मी तुमच्या प्रश्नामध्येच तुमच्या खरं म्हणजे उत्तर आहे. तुमच्या प्रश्नामध्येच खरं म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय. मी म्हणूनच मगाशी अतिशय वेगळ्या पद्धतीने ते मांडलं की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती याच्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं गरज नाही. नैसर्गिक शेती ही पूर्णपणे सेल्फ सर्टिफाईड असू शकते. सेंद्रिय शेतीला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन करून घेण्याची गरज असते. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या फक्त तुम्ही, बाजारपेठ, जागतिक बाजारपेठ असं जर समजा बघायचं तर आपल्या गरीब शेतकऱ्यासाठी नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट फार्मिंग हे जरी योग्य असलं तरी मोठ्या जागतिक बाजारपेठेचा, आणि तुमचं खरं म्हणजे आता ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे तुमची, तर त्याच्यामध्ये माझा तरी पण तुम्हाला सल्ला राहील, मोठ्या बाजारपेठेकडे जाताना हळूहळू प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेकडे तुम्ही जरूर जा. याचं कारण असं असतं, आता ते जरी खर्चिक वाटलं तरी नैसर्गिक शेतीचा खर्च आज कमी वाटत असला आणि त्याला प्रमाणीकरणाची प्रक्रिया नाही असं जरी तुम्ही म्हणत असलात, बाजारपेठेची उपलब्धी ही सर्टिफिकेशनवर आज आहे. म्हणजे कोणी पण, जसं आज आपण बाजारात गेलो बघा, कुठलीही वस्तू, तुम्ही आता दारूचं जरा एक गंमतशीर उदाहरण दिलं, पण आपण एक कुठलीही वस्तू समजा घ्यायला गेलो, बाजारात विकत घ्यायला गेलो, तुम्ही पाण्याचं उदाहरण गेलं तर आपण तेच घेऊया. आज बाजारात गेल्यानंतर पटकन लोक काय म्हणतात, तुम्ही बघा, तुम्ही पण बाजारात बाटलीतलं पाणी जेव्हा विकत घेता तेव्हा तुम्ही काय म्हणता, पटकन बिस्लरी दे, बिस्लरी दे, बरोबर आहे? हा, बोला बोला बोला. तर बिस्लरी हे काही मिनरल वॉटरचे एक ब्रँड आहे आणि बिस्लरी सारख्या 500 कंपन्या मिनरल वॉटर बनवतात, पण तो एक ब्रँड झाला आहे आणि तो ISO प्रमाणित ब्रँड आहे. नैसर्गिक शेतीला प्रमाणीकरण केल्यामुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होते आणि पैसे मिळवण्याची वेगळी संधी पण निर्माण होते. म्हणून मी फक्त त्याचे 2 फरक सांगितले. बोला, या विषयावर 2 मिनिटं बोलू का मी? बोला, जरूर बोला. ऑर्गॅनिक, आता एखादा ऑर्गॅनिक समजा कंटेनर आपण एक्सपोर्ट केलं, उदाहरण ऑर्गॅनिक, बरोबर, आणि एक नॅचरल कंटेनर आपल्याकडे हळदीचं, हळद पावडर आपण नॅचरल आपण एक कंटेनर एक्सपोर्ट केलं, आणि परदेशात गेल्यानंतर ते तिथंच आपलं सर्टिफिकेट चालत नाही, त्यांच्या थ्रू ते परत काय करतात, परत सर्टिफिकेशन करतात. परंतु ऑर्गॅनिक आपल्या देशात आपण करून नेलं आणि तिथं समजा केमिकल त्याचं आढळलं, ते रिजेक्ट करतात. आणि नॅचरल मध्ये पूर्णपणे कुरकुमी नावाचा पदार्थ असतो, सगळा असतो, तर ते आपले सिलेक्ट होतं. त्यावर तुमचं उत्तर काय? नॅचरल फार्मिंगचं सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं प्रॉडक्ट हे जगाच्या बाजारपेठेमध्ये, समजा असा विचार करा, तुम्ही दुबईला पाठवलं, युरोपमध्ये लंडनला पाठवलं, अमेरिकेत पाठवलं, ऑस्ट्रेलियाला पाठवलं, तरी सुद्धा नॅचरल सेल्फ सर्टिफिकेशन प्रॉडक्ट एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला जे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लागतं ते तुम्हाला करावं लागेलच. त्याच्यातलं कुरकुमिन कंटेंट जरी जास्त आलं तर ते आहार मूल्याशी किंवा त्याच्या पोषण मूल्याशी किंवा त्याच्या औषधी मूल्याशी ते निगडीत झालं. पण सर्टिफाय नसलेलं फक्त नैसर्गिक प्रॉडक्ट आहे म्हणून नॅचरली सर्टिफाईड असं प्रॉडक्ट युरोपच्या काही भागामध्ये विकलं जातं, पण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचं लेबल असल्याशिवाय जागतिक बाजारपेठ त्याच्यासाठी मित्रांनो उपलब्ध होत नाही. आणि म्हणून NPOPचं सर्टिफाईड, जे भारत सरकारची सर्टिफाईंग एजन्सी, ज्या 25-30 एजन्सी सध्या भारतामध्ये काम करतात, त्याचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असलेलं प्रॉडक्ट हे जगातल्या बऱ्याचशा देशांनी मान्य केलेलं आहे. म्हणून नॅचरल सर्टिफाईड जर तुमचं असेल तर त्यालाही ऑर्गॅनिक सर्टिफाय करून घेऊनच जागतिक बाजारपेठेमध्ये जाणं हे जास्त पैसे देणारं, जास्त शाश्वत आणि जास्त सेफ आहे असा माझा सल्ला राहील. मी नैसर्गिक शेतीच्या विरोधात नाही, मी प्रमाणीकरणाबद्दल फक्त बोलतोय. धन्यवाद. प्रमाणीकरण म्हणजे माझा एक दृष्टिकोन आहे की गव्हर्नमेंटनी काय दारू पिण्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट मागितलं नाही आणि तुम्ही पाणी विकण्यासाठी तुम्ही सर्टिफिकेट मागता, हे योग्य मला असं तरी वाटत नाही सर. मलाही नाही वाटत. गव्हर्नमेंटची पॉलिसीज आहे, बाकी काय तुम्हाला मी दोष देत नाही आहे, पण योग्य नाही. म्हणूनच मी सांगितलं की ह्या पॉलिसी मेकिंग मध्ये जिथे जिथे काही ठिकाणी मी सुद्धा पॉलिसी मेकिंगच्या खूप मोठ्या मोठ्या बॉडीज मध्ये काम करतोय, तिथे या मुद्द्यावर सुद्धा मला बोलण्याची ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला तुमच्यासारख्या शेतकऱ्याचं आणि फार्मर प्रोड्युसिंग कंपनीचं नाव घेऊन बोलायची संधी जर मला मिळाली तर मी हे काम जरूर करीन, कारण हा संबंध पॉलिसीशी निगडीत आहे. धन्यवाद.
तर हे पॉलिसीज थोडं कुठं ब्रेक व्हायला पाहिजे असं माझं एक मत आहे वैयक्तिक सर. सतीशराव, हा. सतीशराव, तुमचा प्रश्न जो आहे तो सरांना अतिशय व्यवस्थित कळलेला आहे आणि सरांनी आताच सांगितलं की तुमचा प्रश्न योग्य त्या व्यासपीठावर ते नक्कीच मांडतील. आणि रिअलमी 2 प्रो ज्यांचा असेल त्यांचा एक प्रश्न आहे. बोला. रिअलमी प्रो 2 प्रो कोणाचा हा मोबाईल आहे? हा सर, गोविंद देशमुख बोलतो. हा बोला बोला दादा बोला. मी 4 वर्षापासून सर मी सेंद्रिय शेती करतो. केविके करडा. व्हेरी गुड. केविके करडा वाशिम. हा वाशिम, केविके करडा वाशिमच्या माध्यमातून मी सेंद्रिय शेती 4 वर्षापासून पूर्ण पद्धतीने हळद हे पीक घेतो. वा. तर मला सर अशी अडचण येते की बुवा जे मार्केट ज्यावेळेस आपण सर्टिफिकेशन साठी आपण आत्माजी किंवा एपिडामध्ये ज्यावेळेस करतो त्यावेळेस आता तुम्ही सरांनी सांगितले की बुवा वैयक्तिक करण्यापेक्षा आपण गटाच्या माध्यमातून करा. पण इथं अशी अडचण आली की जी पहिली पायरी आपली सुरुवात शेतकऱ्यांची गट तयार करण्याची, तर इथं शेतकरी काय करतो की पहिल्या वेळेस समजा आपण गट तयार बी खालच्या पातळीवर तयार झाला बी तर दुसऱ्या वेळेस त्या शेतात दुसरं पीक येते. त्यामुळे शेतकरी थोडासा तिथं म्हणजे दुसरं पीक आल्यामुळे रासायनिक वापरतो पुन्हा. आता या गोष्टीमध्ये शेतकऱ्या खालच्या पायरीमध्ये इथंच ही सर्वात मोठी अडचण येते सर आमची. त्याच्यात काय करतो? त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप चांगली करता येऊ शकते. माझ्यासारखे किंवा माझे काही मित्रमंडळी त्या भागात जे काम करणारे आहेत, काही केविकेचे, काही तुम्ही वाशिम मधून बोलताय म्हणताय? हा, वाशिम करडा केविके वाशिम मधून बोलतोय. पण म्हणजे तुम्ही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एरियात येता का? पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला. व्हेरी गुड. मग मी माझा तरी असा त्याच्यामध्ये सल्ला राहील की पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये या विशिष्ट क्षेत्रात काम करणारे माझे काही मित्रमंडळी आहेत, केविकेशी निगडीत माझे काम करणारे मित्रमंडळी आहेत. आणि फॉर्च्युनेटली तुम्ही जे पीक घेताय हळद, तो माझ्या स्वतःच्या आवडीचा विषय आहे आणि मी त्याच्यात काम करतोय. त्याच्यामुळे व्यक्तिशः सुद्धा माझा नंबर आणि डिटेल्स तिथे आहेत सगळे, शिंदे साहेबांशी बोला. व्यक्तिशः सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकीन. शेतकऱ्यांच्या ग्रुपला किंवा तुम्हाला एकट्याला जरी पाहिजे असेल तरी 2 गोष्टींनी मी तुम्हाला त्याच्यात मदत करू शकीन. एक म्हणजे सर्टिफिकेशन आणि दुसरं म्हणजे योग्य बाजारभाव मिळण्यासाठी कुठल्या गोष्टीला ते विकलं तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणजे समजा एक उदाहरण सांगतो की तुमची हळद समजा आपण डाबरला विकली, उदाहरण घेतोय मी. तुमची हळद समजा जर आपण डाबरला विकली, डाबर या कंपनीचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मोठी आयुर्वेदिक उत्पादनं करणारी कंपनी आहे. तर त्यांचा इंटरेस्ट हा हळदीमध्ये नाही साहेब, त्यांचा इंटरेस्ट कुरकुमीन मध्ये आहे. बरोबर? तर तुमच्या उत्पादनातलं कुरकुमीनची व्हॅल्यू किती आहे हे काढून जर समजा आपण डाबरला कॉन्टॅक्ट केला, ते करायला तुम्ही व्यक्तिशः करू शकत नाही, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू शकीन. आणि शेतकऱ्यांच्या ग्रुपशी तुम्हाला पीकेव्ही किंवा केव्हीकेशी जोडून ते तुम्हाला करून द्यायला माझी मानसिक समाधानही मला मिळेल. आणि तुम्हाला जोडून दिलं तर त्याच्यामध्ये 4 पैसेही तुम्हाला जास्त मिळतील. हे सहज शक्य आहे, कारण तुम्ही हळदीबद्दल बोलताय आणि हळद माझा आवडीचा विषय आहे म्हणून हे करता येईल आपल्याला. तुमची हळद कुठली आहे? वायगाव हळद आहे का? नाही, सेलम आहे. सेलम आहे. ओके, आता चांगलं बोललात तुम्ही, कारण सेलमची हळद, सांगलीची हळद आणि वायगाव हळद याच्यामध्ये कुरकुमीन कंटेंट सुद्धा वेगवेगळं आहे. त्याचा पण आपण थोडा वेगळा विचार करून तुम्हाला मलाही मदत करता येईल. शिंदे साहेबांशी किंवा तुमच्या याच्यातनं माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, मी तुम्हाला मदत करीन. धन्यवाद. ठीक आहे. माझा नंबर मी आता चॅटवर टाकलेलाच आहे. आणि शेवटी मी आपल्या सगळ्यांना माझा नंबर सांगेन. सर, अजून एक प्रश्न आहे. हा बोला. यशकुमार यांचा यशकुमार पेंटेचा एक प्रश्न आहे. ओके, मला असं वाटतं शिंदे साहेब हा आपण शेवटचा प्रश्न ठेवावा आणि बाकीचे प्रश्न नंतर तुम्ही ग्रुप. त्याचं एकच कारण सांगतो तुम्हाला. माझं स्वतःचं असं मत असतं की 1 तासाभरानंतर ग्रहण शक्ती कमी होते आणि त्यातली मजा संपायला लागते. तर ती मजा आहे तोपर्यंतच बोलायची मजा असते. हो सर, फक्त 2 प्रश्न शेवटचा. येस. हॅलो, हा बोला. एक मिनिट सर. हा बोला. एक प्रश्न चॅटवर आलेला आहे. सर, आयफॉर्म आणि बायोसर्ट प्रमाणित कंपनीचे खते, कीटकनाशके वापरली तर येणारे उत्पादन 100% सेंद्रिय आहे असे ग्राह्य धरले जाईल का? आयफॉर्म ही बेसिकली सर्टिफाइंग एजन्सी नाही आहे,
पण इकोसर्ट ही सर्टिफाईंग एजन्सी आहे, नोका ही सर्टिफाईंग एजन्सी आहे, BVQU ही सर्टिफाईंग एजन्सी आहे. त्यांनी इनपुट सर्टिफाय केलेली इनपुट जर समजा आपण वापरलेली असली आणि आपलं उत्पादन आपण जर बायो इनपुट सर्टिफाय केलेलं असलं तर 100% आपलं उत्पादन हे सेंद्रिय उत्पादन म्हणून मानलं जाईल. माझं उत्तर अतिशय क्लिअर आहे. त्याच्यामुळे ती इनपुट्स वापरायला परवानगी आहे. मला वाटतं मला तुमच्याशी सगळ्यांशी बोलायला आणि तुमचं ऐकून घ्यायला पण खूप मजा आली. परत आपल्याला कधीतरी संधी मिळेल. माझा नंबर शिंदे साहेबांकडे आहे, माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकाल. माझी वेबसाईट दिलेली आहे, माझा ब्लॉग आणि युट्यूबचे डिटेल दिलेले आहेत, तेही बघा. आणि शिंदे साहेबांच्या थ्रू मला काम करायला आवडेल. पुनश्च एकदा एक तासभर तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली केव्हीकेच्या मार्फत, याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. परत भेटूया. सर धन्यवाद सर. आम्हाला पण आपल्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल आणि आपण सोबत मिळून काम करू आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी. सर आज आपण पोषण मूल्य सेंद्रिय शेती काय असते याची विविध अंग तुम्ही आज आम्हाला उलगडून सांगितले. आम्ही फक्त सुरुवातीला सेंद्रिय शेती म्हणजे एक छोटस एक कन्सेप्ट घेऊन आम्ही चालायचो की आपल्याला खतं वापरायची नाहीयेत, आपल्याला रासायनिक औषधांची फवारणी करायची नाहीये. पण पोषण मूल्य सेंद्रिय शेती काय आहे आणि त्याची बाजारपेठेची संधी काय, असं सुंदर असं एक मार्गदर्शन तुम्ही आम्हा सर्वांना केलं सर. याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राच्या तर्फे आणि सहभागी सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे, शास्त्रज्ञांच्या तर्फे आपले पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो सर. आणि मित्रांनो, माझी अजून एक विनंती आहे. येत्या 6 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सरांसोबत काम करणारे श्री आयाज शेख हे आपल्याला कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. मला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आपण 6 तारखेला संध्याकाळी 7 वाजता पुन्हा ह्याच वेळेस आणि ह्याच व्यासपीठावर जर आपण एकत्र आलो तर अजून एक सुंदर आणि चांगलं मार्गदर्शन मलाही खूप आनंद होईल. त्याचं कारण श्रीयुत आयाज शेख माझ्यासोबत हंगेरीमध्ये गेली 3-4 वर्ष काम करतायत आणि ते हंगेरीहून आपल्याशी बोलणार आहेत. मलाही आनंद होईल त्या सेशन मध्ये सगळ्यांच्या सोबत थोडा वेळ सहभागी व्हायला. हा सर, धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहभागी झालेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या तर्फे पुन्हा एकदा सरांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा भेटूया येथे 6 तारखेला सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद. धन्यवाद आणि नमस्कार.